शेतात असा वेगळाच एक बेत ठरलेला आहे। किती छान वातावरण झालंय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत। मुलं सगळी शेतात आलेलो आहे आम्ही खेळायला। मुलांना आता भूक लागली, मुलांना कैरी बघून मस्त चटणी मीठ तेल घालून तर देणारच आहे। त्या पद्धतीने मी ओली भेळ कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग पाहूया। आई तर कैऱ्या खूप लागल्यात, आपण भेळीमध्ये कैरीच टाकूया। चालेल, एक तोडून आण बघू कैरी। कैरी हा, वाव, इतकी कैरी छान हिरवीगार आहे ना, आंबट आंबट तोंडाला पाणी सुटले। वास लय छान येतोय। आई अजून एक कर ना। नको, बस आपल्याला दोनच हवे। बरं चल। ए मार रे। ये कच कर कच कर कच कर। काम चिरून झाले की तुला बोलवतेच। ए घे रे बॉल। अरे संध्याकाळचं असं छानसं वातावरण झालं आहे। मुलं आता खेळून येतील। मी आता झटपट आणि अशी छान सर्वांनाच आवडती ओली भेळ बनवणार आहे। झाडावरची छान मी हिरवीगार कैरी तोडून आणलेली आहे, तीही मी आता बारीक चिरून घेते। आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि कांदाही चिरून घेते। कांदा चिरून झालं की माझी झटपट आता छानशी ओली भेळ तयार होणार आहे। आणि मग मुलांना हाक मारते मी, सई इकडे ग, मला जरा कोथिंबीर निवडून दे। कैरीचे तुकडे मी भेळमध्ये, ओल्या भेळमध्ये घालून घेणार आहे। त्यासाठी छान असं बारीकसं मी चिरून घेत आहे।
आई कैरी चिरत आहे तर त्याच्यात मीठ लावून पण दे ना. हा थांब देते तुला. मस्त लागतं. सगळेजण भेळ खायला या आता. चला बसा, मी आता भेळ बनवते. आता मी ओली भेळ बनवणार आहे. त्यासाठी मी मुरमुरे म्हणजे चिरमुरे घेते. आपले जर घरचे नरम झाले असेल तर चिरमुर तर तुम्ही गरम करू शकता याला. आता आपण त्यामध्ये हा मिक्स फरसाणा आहे तो घालून घेते. ही जी कैरी आहे ती घालून घेते. टॅमॅटो, कांदा, आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व जिन्नस मी एकत्र मिक्स करून घेते. जशी आपली गाड्यावर बनवते त्या पद्धतीने ही आपली ओली भेळ होणार आहे तयार. हे पहा आता आपलं छान मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये मी ही चिंच गुळाची चटणी म्हणजेच कोळ घालणार आहे. या चटणीमुळेच आता आपली ही ओली भेळ एकदम चटपटीत होणार आहे. जी चटणी आहे ही मी घरी बनवली आहे. तुम्हाला जर ही चटणी बनवायची असेल घरच्या घरी तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता. आता मी यामध्ये आपली ही चटणी घालून घेते. हे पहा किती छान कलर आहे. ही चिंच गुळाची चटणी आहे. आता मी छान असं मिक्स करून घेते. हे पहा आता आपली छान अशी ओली भेळ तयार झालेली आहे आणि पूर्ण जिन्नस आपले छान असे मिक्स झालेले आहेत. जशी दुकानावर मिळते त्या पद्धतीची आपली ही भेळ तयार झालेली आहे. आता मी भेळ ही तयार झालेली आहे ती आता मी प्लेटमध्ये भरून देते. हे पहा किती सुंदर आपली भेळ तयार झालेली आहे. आणि आपली ही नरम पण झालेली नाहीत मुरमुरे. तुम्हाला दिसून येईल अखंड दिसतात ते म्हणजे आपली नरम झालेली नाही आहे. त्यावर मी कैरी घालून घेते. फरसाणा, कांदा, टॅमॅटो, थोडं कोथिंबीर घालून घेते. अशा पद्धतीने आपली ओली भेळ तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा. सुट्टीला गेला ना सर्वजण एकत्र बसला की काय बेत करा, ओल्या भेळीचाच बेत करा नक्की. आणि या पद्धतीने नक्की करा तुम्ही भेळ. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आई भेळ एकदम मस्त झाली आहे. एकदम टेस्टी झालेली भेळ. हो. आमच्या सवाई गृहिणी युट्यूब चॅनलचे असे वेगवेगळे आपल्याला व्हिडिओ पाहायलाच मिळणार आहेत. तुम्ही नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.